आणि आता पुढची सविस्तर बातमी। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण जबाबदारी माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देण्यात आली आहे। मात्र नवाब मलिक यांना जबाबदारी देण्यात आल्याने भाजपकडून नाराजीचा सूर आहे। नवाब मलिक यांच्या कुटुंबात 3 जणांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये नवाब मलिक यांचे बंधू सुद्धा आहेत, तसंच बहिणींचा सुद्धा समावेश आहे। नवाब मलिक यांची पालिका निवडणुकीसाठी कशा पद्धतीने घराणेशाही सुरू आहे आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांना प्रभाग क्रमांक 165 मधून उमेदवारी दिली जाणार आहे। त्यानंतर कप्तान मलिक यांच्या सुनबाई बुशरा नदीम मलिक प्रभाग क्रमांक 170 मधून निवडणूक लढवणार आहेत। नवाब मलिक यांच्या बहीण डॉक्टर सईदा खान यांना प्रभाग क्रमांक 168 मधून उमेदवारी दिली जाणार आहे। तोपर्यंत मी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, आमचे उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्लभाई यांच्याजवळ चर्चा करेन आणि कदाचित आज संध्याकाळी एक पहिली यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर होऊ शकते। महानगरपालिका निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, तरी देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाहीये। शहरात आतापर्यंत तब्बल 9 बैठका झाल्यात, मात्र जागांच्या आकड्यांवरून दोन्ही पक्षांमधील रस्सीखेच कायम आहे। 9व्या बैठकीत देखील तिढा कायम राहिल्याने आता चेंडू वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात गेलाय। जो काही थोडा डिस्प्यूटचा जो भाग आहे तर त्यांनी आम्ही दोघांनी असं ठरवलं की ही चर्चा आपण त्याच्यावर निर्णय घेण्यापेक्षा वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा, म्हणून बावनकुळे साहेबांना सुद्धा ती यादी पाठवण्यात आलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांनाही पाठवण्यात आलेली आहे आणि सीएम साहेबांना सुद्धा पाठवण्यात आले। या शहरामध्ये आम्हाला युतीमध्येच निवडणुका लढायचा आहे, हा आमच्या दोन्ही पक्षाचा आग्रह आहे आणि म्हणून असलेला किरकोळ वाद कसा मिटेल याचा प्रयत्न आम्ही सर्व दोन्ही बाजूंनी करत आहोत। सन्मानपूर्वक युती करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये सुरुवातीला सांगितलं सत्तेसाठी नाही, या संभाजीनगर वासियांच्या सेवेसाठी आम्हाला आमचा महापौर बनवायचा आहे। आणि हे करत असताना 1-2 कार्यकर्त्याला आमचे नाराज जरी झाले ते चालेल, ते आम्ही सांभाळून घेऊ, पण महापौर हा युतीचा करायचा, भाजपचा करायचा। पुण्यामध्ये आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। तिन्ही प्रमुख पक्ष 50-50-50 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र अखेर जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबतचं चित्र देखील आज स्पष्ट होईल। याबाबत अजून कोणतीच भूमिका घेतली नसल्याची माहिती आहे। तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तिन्ही प्रमुख पक्ष 50 जागा निवडणूक लढवणार असून उर्वरित जागा समविचारी मित्र पक्षांना देण्यावर आघाडीचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते।